नमस्कार मैत्रिणींनो, राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 5 ते 6 वर्षाच्या मुलीचा ब्लाउज शिवायचा आहे आणि ती कसा शिवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी इथे स्क्रीनवर माप दिली आहेत, त्या मापाप्रमाणे आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे। तर इथे पाहू शकता मी 4 फोल्ड अस्तर घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपल्याला पूर्ण उंचीचं माप टाकायचंय। तर आपली पूर्ण उंची आहे 9.5 आणि 1 इंच शिलाईसाठी घ्यायचंय आणि पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे 4.5 इंच, गळा रुंदी 2 इंच घेतली आहे आणि मुंडा खोली घ्यायची आहे 4.5 इंच। तर पहा, मुंडा खोली घेतल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप। आपली छाती 22 ची आहे, तर 22 चा चौथा भाग टाकायचा आहे 5.5 इंच येतो। तर त्यापुढे आपल्याला अर्धा इंच लूजिंग सोडायचंय आणि त्यापुढे आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची। पाहू शकता छातीचा चौथा भाग घेतला आहे 5.5 इंच, अर्धा इंच लूज सोडलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतली। मी अर्धा इंच लूजिंग सोडलेला आहे, कारण की लहान मुली असतात त्यांना जास्त टाईट ब्लाउज आवडत नाही किंवा मग टोचेल, त्यासाठी मी अर्धा इंच लूज सोडलेला आहे। आणि आपल्याला 1.5 इंचच्या अंतरावर फ्रंटच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे। पुढचा गळा आपला 4 इंच आहे, तो असा चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे। तर पहा, या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। ही माप मी 5 ते 6 वर्षाच्या मुलीची दाखवलेली आहेत। जर तुमची मुलगी जास्त तब्येतीने असेल तर तुम्ही याच्यापेक्षा अर्धा ते 1.5 इंच माप वाढवून घ्यायचे। मी 10 ते 12 वर्षाच्या मुलीचा ब्लाउज कसा शिवायचा याचा पण व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघा। तर इथे पाहू शकता आपण 4 फोल्ड अस्तर घेतलं होतं, त्याच्यामुळे असे आपले 2 भाग तयार झाले आहेत। तर अस्तर पातळ असल्यामुळे खडूनी दुसऱ्या बाजूला उमटलेला आहे आणि एक बॅक आणि एक फ्रंट असे 2 भाग आहेत। तर बॅकच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1.25 इंचच्या अंतरावर द्यायचा आहे आणि फ्रंटचा अर्ध्या इंचच्या अंतरावर द्यायचा आहे। तर बघा, मी इथे असे मुंडे कट करून घेतलेले आहेत। तर एक फ्रंट आहे ना, फ्रंटचा गळ्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता आपल्याला या पद्धतीने कट करायचं। त्यानंतर आपल्याला बॅकच्या गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची। तर आपल्याला बॅकचा गळा मटका घ्यायचा आहे। तर पाहू शकता मी गळ्याची रुंदी 2 इंच घेतली आहे आणि खाली मी 2.5 इंच वरती अशी खून करून घेतली। तर तो वरचा आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आहे। पहा, खाली पण आपल्याला 2.5 इंच वरती घ्यायचा आहे आणि असा चौकोन आखून घेऊन आपल्याला मटका गळा तयार करायचा आहे। तर लहान मुलींसाठी मटका गळा हा खूप छान दिसतो। असा चौकोन आखून घेतल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता आणि हा गळा आपण आखून घेतलेला आहे, तो दुसऱ्या बाजूला असा छापून घ्यायचा आहे। पाहू शकता, तर या पद्धतीने आपल्याला छापायचा आहे। तर हा ब्लाउज पीस आहे। ब्लाउज पीसची डिझाइन आपल्याला उलट सुलट बघायची। हे जी फुले आहेत ती फुले अशा वरती आल्या पाहिजेत। तर आपल्याला बॅक बाजू बंद बाजूला टाकायची आणि फ्रंट बाजू पण आपल्याला बंद बाजूलाच टाकायचा आहे। तर इथे पाहू शकता आणि आपल्याला असं कट करून घ्यायचंय। इथे आपल्याला फ्रंट बाजू कट करून घ्यायची, गळा कट करायचा नाहीये।
ही फ्रंट बाजू आहे आणि ही बॅक बाजू आहे। तर आता आपल्याला बाही कशी कट करायची ते पाहूयात। तर 10 ते 12 वर्षाच्या मुलीचा व्हिडिओ होता, त्याच्यावरती भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही बाहीचं कटिंग दाखवलेलं नाहीये। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे। तर पाहू शकता आपली बाहीची पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे आणि आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर आपली छाती आहे 22, तर 22चा चौथा भाग हा 5.5 येतो आणि अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचा आहे। तर पाहू शकता मी 6 इंच घेतलेला आहे। कोणतीही बाही कट करत असताना आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि त्यापुढे अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे। तर पहा मी इथे कॅप हाईट घेतली आहे 2.5 इंच आणि 2.5 इंच जी आपण खूण केली आहे ती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची। त्यानंतर आपला दंडघेरचं माप टाकायचंय। आपला दंडघेर आहे 7 इंच, तर 7चे आपल्याला 2 भाग करायचे आहेत, तर 3.5 इंच। तर 3.5 इंच मी दंडघेर घेतलेला आहे आणि त्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतली आणि जास्तीचा जो पेपर होता तो मी कट करून घेतलेला आहे। पाहू शकता या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचंय। त्यानंतर जे आपण कॅप हाईट घेतली होती त्याच्यावरती आपल्याला 2 इंच वरती घ्यायचा आहे। तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला 2 इंच वर घ्यायचंय आणि मधलं जे अंतर आहे त्याचे 2 भाग करायचे। तर 2 आणि 1 लाईन आहे आणि असं आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आहे। त्याआधी आपण फिटिंगची लाईन आखून घेऊयात आणि आता आपल्याला याचे 2 भाग करायचे। तर मधला छोटा भाग अर्धा इंचचा करायचा आहे आणि आता आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। जशी आपण मोठी बाही कट करतो त्याच पद्धतीने करायचा आहे। तर लहान मुलींचं असं काही वेगळं नाहीये, फक्त आपल्याला मोठ्या मापांपेक्षा माप छोटी घ्यायची आहेत आणि बाही कट करण्यासाठी छातीचा चौथा भागच घ्यायचा आहे। तर आपली बाही अगदी परफेक्ट कट करून झाली आहे आणि आता आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे। तर आपल्याला फुग्याची बाही शिवायची आहे, त्याच्यामुळे मी कपडा जास्तीचा घेतलेला आहे। ही जी बाही आपण पेपर कटिंग केली आहे त्याच्यावरती आपल्याला 2.5 इंच असं माप टाकून घ्यायचंय आणि तेवढाच भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला फुगा बाही शिवायची आहे। तर मी असं फोल्ड करून घेतलेला आहे, पाहू शकता। आणि उरलेला जो भाग आहे तेवढाच आपल्याला कपडा कट करायचा आहे आणि पुढे जी 2.5 इंचची पट्टी आहे ती नंतर कट करून घ्यायची। तर बघा या पद्धतीने असं ठेवायचं आहे आणि आखून घ्यायचंय। तर फुगाबाही करण्यासाठी मी 5 इंच कपडा वरती सोडलेला आहे। तर मी हा कपडा जो आहे तो 4 फोल्ड घेतलेला आहे 2 बाहीसाठी आणि पुढची जी 2.5 इंचची पट्टी आहे ती पण मी कट करून घेतली। तर अर्धा इंच आपल्याला तिथे वाढवून घ्यायचंय। इथे पाहू शकता ब्लाउज पीसचे मी असे 2 भाग केले आहेत आणि अस्तरचे 2। तर या मापाप्रमाणे आता आपल्याला ब्लाउज शिवायला घ्यायचा आहे। तर आधी आपण बॅक शिवायला घेऊयात। तर पहा इथे आपल्याला असं व्यवस्थित ठेवायचं आहे। तर मटका गळा असल्यामुळे आपल्याला आधी अशी नॉट ठेवून घ्यायची आणि इथे नॉट हलू नये म्हणून आपल्याला पिन लावायची। जशी आपण खडूनी खूण केली आहे त्याच्यावरतून शिलाई घ्यायची। तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे। तर इथे आपली शिलाई मारून झाली आहे, पण परत एकदा चेक करायचं आहे की आपला गळा गोल आलाय का। जर आला नसेल तर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची। तर मी इथे डबल शिलाई मारून घेतली आहे। इथे थोडीशी शिलाई वाकडी झाली होती म्हणून मी डबल शिलाई मारून घेतली
आणि कमरेच्या बाजूला खालच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मारायची आणि उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि मधला कपडा कट करून घ्यायचा. आपल्याला पावणे इंच आतमध्ये कपडा सोडून उरलेला कपडा कट करायचा आहे. आणि आता आपल्याला कात्रीने थोडस असे नॉच मारून घ्यायचे. अशा नॉट लावल्यामुळे आपल्याला मटका गळा सुलट करायला खूप सोपं जातं. तर आता आपल्याला हे सुलट करून घ्यायचंय. तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला ते सुलट करायचंय. त्यानंतर वरती दाब शिलाई मारून घ्यायची. नॉटच्या ठिकाणी आपल्याला डबल शिलाई मारायची म्हणजे ते नॉट निघणार नाही. आणि आता आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचंय. अस्तर जोडताना आपण उलट बाजूने जोडायचं आहे, कारण जर आपण असं सुलट बाजूने जोडलं तर अस्तर कुठे आहे याचा आपल्याला अंदाज येत नाही, जाड कपडा असेल तर. हे पूर्ण अस्तर जोडायचंय. तर आपला बॅग तयार झालेला आहे. फक्त आता कमरेला टक्स मारून घ्यायचे, उरलेला कपडा कट करायचा आहे. तर पाहू शकता खूप छान असा मटका गळा झालेला आहे. बॅकला टक्स घ्यायचेत. आपल्याला अर्धा इंचचा टक्स घ्यायचा आहे आणि उंची 3 ते 3.5 इंच पर्यंत घ्यायची. आता आपण फ्रंट शिवूयात. फ्रंट पण शिवताना आपल्याला या पद्धतीने असं ठेवून घ्यायचंय. जर कपडा सिल्की असेल तर पिना लावून घ्यायच्यात. असं आपल्याला आधी शिलाई मारून घ्यायची आणि कमरेच्या बाजूला पण शिलाई मारायची. आणि आता मधला गळा कट करून आपल्याला ते सुलट करून घ्यायचंय. तर पहा या पद्धतीने आपल्याला सुलट करायचे आणि त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. इथे फ्रंट पूर्ण जोडून झालेला आहे. नंतर आपल्याला मधनं कट करायचंय आणि हुकलूक पट्टी लावून घ्यायची. नंतर टक्स मारून घ्यायचे. तर हुकलूकच्या पट्ट्या आपल्याला या पद्धतीने जोडायच्या आहेत. गळ्याच्या बाजूने वरनं अर्धा इंच फोल्ड करायचे आणि खालच्या बाजूने पण आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायचे. तर इथे दाब शिलाई मारून घ्यायची आणि असं फोल्ड करून आपल्याला 1 इंचची पट्टी तयार करून हुकाची बाजू तयार करायची. तर लक्षात घ्या आपल्याला खालच्या आणि वरच्या बाजूने दोन्ही बाजूने आपल्याला कपडा फोल्ड करायचा आहे. इथे आपल्या हुकलूक पट्टी तयार झाल्या आहेत आणि आता फ्रंटला टक्स मारायचे. टक्स अर्धा इंच पेक्षा कमी मारायचे. तर पहा या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूला टक्स मारायचे. शोल्डरच्या मध्यभागी धरायचे आणि टक्स मारायचे. तर आपली फ्रंट बाजू ही तयार झाली आहे. आता बॅक आणि फ्रंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर आपल्याला आधी सुलट बाजूने शिलाई मारून नंतर असं उलट बाजूने मारायची आहे, म्हणजे शोल्डरला टोचणार नाही. आता आपल्याला शिवायला घ्यायची आहे फुगाबाई. तर फुगाबाईच्या ज्या आपण पट्ट्या काढल्या होत्या त्या आपल्याला अशी आधी सुलट डिझाईन बघायची आहे आणि अस्तर जोडून घ्यायचंय आपल्याला. तर पहा अर्धा इंचच्या अंतरावर अशी शिलाई मारून घ्यायची. नंतर दाब शिलाई मारायची. तर वरच्या बाजूने पण आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आणि उरलेला जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे.
आता आपल्याला प्लेट्स करायला घ्यायच्यात. असे या पद्धतीने आपल्याला प्लेट्स करायच्या आहेत. तर बाहुबली फुगाबाई कशी शिवायची याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, किंवा फुगाबाई. तर इथे आपल्याला प्लेट्स ज्या आहेत त्या उलट सुलट घ्यायच्यात. तर एका बाजूने सुलट घेतल्या आहेत तर दुसऱ्या बाजूने आपल्याला उलट घ्यायच्यात. असे या पद्धतीने म्हणजे फुगा छान येतो. त्यानंतर जी आपण पट्टी तयार केली होती ती आपल्याला जोडून घ्यायची. तर पहा मी इथे अर्धा इंच शिलाई मारून घेतली आहे. तर आपल्याला सुलट बाजूने ठेवायचंय. तर आणि अर्धा इंचच्या अंतरावरून शिलाई मारायची. तर खालची बाजू आपल्याला वरती घेऊन अशी या पद्धतीने शिलाई मारायची. तुम्हाला जर इथे गोल्डन लेस लावायची असेल तर लावू शकता. मी इथे काही लावलेली नाहीये. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लावा. तर आता आपल्याला बाही जोडायला घ्यायची. तर शोल्डरच्या मध्यभागापासून बाही जोडायला घ्यायची. इथे या पद्धतीने आपल्याला बाही जोडायची. तर इथे आपली बाही तयार झाली आहे. आता आपल्याला स्लट बाजूने शिलाई मारून फिटिंग करून घ्यायची. जसं आपण मोठ्या ब्लाऊजची फिटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला छोट्याही ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. जर तुमची रिक्वेस्ट असेल तर 11 ते 12 वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज कसा शिवायचा याचा व्हिडिओ मी नक्की अपलोड करेल. आणि करायचा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. याच्या आधी मी 10 ते 12 वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज कसा शिवायचा याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पण ती 10 वर्षाची मुलगी होती तर तिची तब्येत जास्त होती. त्याच्यामुळे तिची चेस्ट आहे ती 32 इंच होती. तर मला कमेंट येत होत्या की लहान मुलीची एवढी तब्येत कुठे असते का आणि एवढा ब्लाऊज असतो का लहान मुलीसाठी. पण जर लहान मुलीची तब्येत जास्त असेल तर चेस्ट पण जास्त येणारच. तर तो खरंच लहान मुलीचाच ब्लाऊज होता. तर इथे आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. कसा वाटला ब्लाऊज नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कोणत्या गावातून शहरातून व्हिडिओ बघताय हे मला नक्की कमेंट करून सांगा. मला पण कळेल की तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ बघताय. तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहू शकता मुलीला कसा ब्लाऊज बसलेला आहे. खूप सुंदर ब्लाऊज बसला आहे आणि त्या मुलीच्या आईला पण खूप आवडला. तर कसा वाटला ब्लाऊज नक्की मला कमेंट करा.